तर कसे आहात मित्रांनो? आज मी ट्राय करणार आहे आपल्या सगळ्यांचे लाडके आणि माझे फेवरेट 7 टाइम्स मिस्टर ऑलिम्पिया दी ग्रेट फिलित यांचा चेस्ट आणि शोल्डर वर्कआउट. आज आपल्या अंगावर रॅगा दिसतात का ना बघ. चल भाई सुरू करूयात. वॉर्मअपला सुरुवात होते इन्क्लाइंड बेंच पासून. साधा सुद्धा वॉर्मअप नाही, 20 किलो पासून डायरेक्ट सुरुवात. मला एक समजून आहे, जिथपासून मी इन्क्लाइंड बेंच मारायला लागलोय 40 किलोचा डंबल पण दन उडवतय, पण तिच्या आईला जसा मी फ्लॅट बेंचवर डंबल उचलतय भेंडी 30 किलो मारताना पण आतड्यात आणताना बॉडी अशी थारथार करते जसं काय डंबलच छाताडून पडेल. बाकी इन्क्लाइंड बेंचवर 40 किलो तेवढं काही वाटत नाही, ज्याला फ्लॅट बेंच मध्येच काहीतरी सीन झालाय. चल तरी पण एकदा ट्राय करूनच बघूयात. पहिलाच डंबल घेतला 30 किलोचा आणि कॉटने सांगत मोजून 10 रेपिटेशन गेलेत भाई. मग बोललो जाऊ दे, छाताडून पडण्यापेक्षा 25 किलो घेतलेला परवडल. एकदा छाती फुटलेली, 3 महिने जिम बंद होती. भासो बोललो, परत बेंचला इन्क्लाइन केला आणि फ्लाईज मारायला सुरुवात केली. ही एक्सरसाइज आताच्या टाइम मध्ये एवढी अंडर एस्टिमेटेड आहे भाई यांनी छातीच्या नसा एवढ्या ताणतात ना, खोटा नाही सांगत भाई. तू एकदा ट्राय कर, अप्पर मसल मध्ये एवढा टन पंप येईल ना, तू बोलशील एकच व्हेरिएशन भास आहे. त्यानंतर फिलित तात्या मारतात केबल क्रॉस. मला नाही माहिती का, पण बरेच जण या मशीनवर आड मोड वेट घेतात आणि नुसती ढकली करतात. अशाने तुमचा चेस्ट कमी, बायसेप आणि ट्रायसेप जास्त एंगेज होते. त्यापेक्षा एक काम करा ना, बायसेप कर्लच मारा. मग त्यानंतर फिलित तात्याने माझ्या हातात 2 डंबल चिपकवले आणि शोल्डरवर उडवायला लावले. आला अंगावर, उडव पात्र्यावर. माझ्या शोल्डरचं एक काय सीन आहे मला घंटा काही समज नाही. चला महिन्यातला 2 वेळा बॉडी मसाज करून पण भीक मागा 2 सेशन मध्येच परत टणटणीत होतंय. तसं फुकटात मसाज करून देतो असे पण काही मेसेज येतात मला. साला त्यांच्याकडून मसाज होईल ना होईल, पण इज्जत काढून घेतील एवढं नक्की. बासो त्यापेक्षा 2000 एक्स्ट्रा जाऊ दे. हा आता कुठं आलो आपण? फ्रंट शोल्डर डंबल प्रेस. भाई आर्म्स बघ आतला दिसतंय आणि ट्रायसेपची तुकडी बघ, बाबा लय बेकार. त्यानंतर रिअर डेल्टला टणटणवण्यासाठी मी मारता रिव्हर्स पेक डे. काही जण कमेंट करतात तुझा रिअर डेल्ट थोडा वीक आहे आणि काही जण बोलतात परफेक्ट आहे. बेंच स्ट्रोक मलाच काही कळलं नाही भेंडी काय मॅटर आहे. तरी पण या कमेंट बॉक्स मध्ये मला एकदा नक्की कळवा, वीक आहे की परफेक्ट आहे. आता भाई तो रॅगाच बघ. काय म्हणता तुम्ही ते शोल्डरवर सोनपापडी. हा ओ भाई, सोनपापडीच्या टेक्स्चर सोबत माझ्या मसलला कम्पेअर केलं जाते. अजून काय हवंय भाई आपल्याला? तुम्हाला पण सोनपापडी सारख्या रॅगा तुमच्या शोल्डरवर आणि चेस्टवर पाहिजे असतील तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा. आणि अशाच आणखी मजेदार वर्कआउट रुटीन साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.